तेव्हा काय एवढं जनसंख्या नव्हतं. जिथं मिळायचं तिथं दगड काढायचं ते. अच्छा. मग ते आणून टाकायचं साईटवर. गाडी बैलगाडी असायची, बैलगाडी ते सुरंग मारायचं. सुरंग असं ते पार असते, पार 10 फुटाचा पार असतो, खाली दार लावलेला असतं त्याला. मी त्याला सुरंग मारायचं, ओल मारायचं दगडाला. ते एकदा ओल मारून जाते, जवळजवळ 100-150 असं ओल मारतं कानीमध्ये. आता ते कंपोजिशन निघालं. आधी 2 फूट 3 फूट असं खाली न्यायचं त्याला. नंतर त्याला आपण ते वाघ टाकून ना बाहेर जोडायचं. बाहेर जोडून आता 700-500 फूट लांब जायचं. त्याला एक बटन असतं, बरोबर, डब्बा असते, दाबायचं, एकदम आवाज येतो, एकच आवाज. आता ते आहे, पहिला तसं नव्हतं. 70-75 मध्ये ते हात सुरंग त्याला हात सुरंग म्हणायचं. पुढच्या तुम्हाला काय आता ट्रॅक्टरवर बी असते. ते कशावर चालतात? ते हवा असतं ना ते. पण पेट्रोल पण डिझेल. एकदा सुरंग उडवला ना कसलं बी चिंदड होऊन जाते. त्याच्यातलं आपलं पाहिजे तर आपण करून घ्यायचं. वराठी म्हणा, मराठी म्हणा, मार कसं जसं मिळेल, गरिबी जसं आहे तसं. पण त्यांचं लेबर चार्ज म्हणून घ्यायचं. तेव्हा काय ₹1.25 ₹1.5 8 आणे असं काहीतरी पगार होतं. तेव्हा एवढं मोठं पगार नव्हतं. बरोबर. काम नाही आता, स्टॉप काम आहे.